नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक्सप्लेन करणार आहोत मार्गन हा चित्रपट, जो एक कमालीचा मर्डर मिस्ट्री आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण कार्तिक नावाच्या एका मुलाला पाहतो, जो आपल्या गर्लफ्रेंड रम्याला तिच्या मोहल्ल्यात सोडून तिकडून निघून जातो. पण कार्तिक निघून गेल्यावर लगेचच कोणीतरी रम्यावर अटॅक करून तिला एक इंजेक्शन टोचतो. इंजेक्शन लागताच रम्याचं संपूर्ण शरीर काळं पडतं आणि ती तिथेच मरते. दुसऱ्या दिवशी सफाई कामगारांना रम्याचा मृतदेह डस्टबिनमध्ये दिसतो. हे पाहून ते घाबरतात आणि लगेचच पोलिसांना कळवतात. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचतात आणि तपास सुरू करतात. त्यानंतर एक लेडी ऑफिसर त्या भागातल्या सगळ्या लोकांना चौकशीसाठी बोलावते आणि कार्तिकलाही चौकशीसाठी हजर राहायला सांगते. यानंतर आपण मुंबईचं दृश्य पाहतो, जिथे ध्रुव नावाचा एक ऑफिसर असतो. त्याच्या शरीराचा अर्धा भाग काळवंडलेला असतो. त्याच्यासोबत असं काय घडलं होतं हे आपल्याला पुढे कळेलच. आता ध्रुवला एका ऑफिसरचा मेसेज येतो, ज्यात त्याने रम्याचा फोटो पाठवलेला असतो. फोटो पाहताच ध्रुव थक्क होतो आणि त्याला काही फ्लॅशबॅक आठवतात, ज्यामुळे त्याचा राग आणखीनच वाढतो. तो आपलं सामान पॅक करून थेट चेन्नईला पोहोचतो आणि कमिशनरला भेटतो. कमिशनर त्याला ही केस सोडवायला सांगतात, कारण ध्रुव एक ब्रिलियंट ऑफिसर होता. यानंतर ध्रुव आपल्या रूमवर जाऊन केसशी संबंधित सर्व फाईल्स लक्षपूर्वक वाचतो. दुसऱ्या दिवशी ध्रुव एक लेडी ऑफिसर श्रुती, जी ध्रुवला केस सोडवण्यास मदत करणार होती, आणि एक कॉन्स्टेबल तिघे मिळून त्या डस्टबिनजवळ जातात, जिथे रम्याचा मृतदेह सापडला होता. तिथे ध्रुवला एक CCTV कॅमेरा दिसतो आणि तो त्याची नोंद घेतो. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ध्रुव आणि श्रुती रम्याचं फेसबुक अकाउंट पाहतात. त्यावर रम्याचा मृतदेहाचा फोटो टाकलेला असतो आणि खाली लिहिलेलं असतं, माय वर्स्ट बर्थडे एव्हर. हे पाहिल्यानंतर ध्रुव आणि श्रुती रम्याच्या बॉयफ्रेंड कार्तिकला भेटायला जातात. कार्तिक फोटोग्राफर असतो. ते त्याला रम्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेल्या फोटोबद्दल विचारतात. कार्तिक त्यांना त्या दिवसाचे फोटो दाखवतो आणि सांगतो की मी त्या दिवशी रम्याला एक लॉकेट गिफ्ट केलं होतं. तेव्हा श्रुती लगेचच म्हणते, पण जेव्हा आम्हाला रम्याचा मृतदेह मिळाला तेव्हा तिच्या गळ्यात कुठलंच लॉकेट नव्हतं. यानंतर ध्रुव रम्याच्या मोहल्ल्यातील सगळे CCTV कॅमेरे तपासतो, पण त्यांना काहीही क्लू मिळत नाही. याचा अर्थ स्पष्ट होता, किलरला नक्की माहिती होतं की कॅमेरे कुठे कुठे लावले आहेत. व्हिडिओ फुटेज पुन्हा रिवाइंड करून पाहिल्यावर त्यांना दिसतं की 20 मिनिट आधी एक ब्लॅक कार त्या एरियातून गेली होती, पण परत आली नव्हती. चौकशीत लक्षात येतं की ती कार बनावट होती. नंबर प्लेट आणि बाकी सगळं डुप्लिकेट. म्हणजेच किलरने रम्यावर अटॅक करण्याची पूर्ण प्लॅनिंग केली होती. त्याच फुटेजमध्ये त्यांना एक मुलगा दिसतो, जो त्या रस्त्याने चालत जात असतो. अचानक त्याच्यावर एक घुबड हल्ला करतो. हे पाहून ध्रुव म्हणतो, हा मुलगा कोण आहे? याबद्दल आपल्याला अजून माहिती का मिळाली नाही? लगेचच शोधा आणि याला रिमांडवर घ्या. यानंतर सगळे पोलीस त्या मुलाबद्दल माहिती काढू लागतात. दरम्यान तपास करत असताना ध्रुवला एक जुनी ब्लॅक कार दिसते, ज्यावर खूप धूळ जमलेली असते. तिच्या काचेवर एक पॅटर्न ड्रॉ केलेला असतो. ध्रुव तो पॅटर्न पाहतो आणि त्याला आठवतं, हा तर अगदी तसाच पॅटर्न आहे जसा त्या लॉकेटवर होता, जे कार्तिकने रम्याला गिफ्ट केलं होतं. तेव्हा ध्रुव लगेचच फॉरेन्सिक टीमला बोलावतो आणि त्या कारवरील सगळे फिंगरप्रिंट्स कलेक्ट करण्यास सांगतो. ही कार एका म्हाताऱ्या माणसाची असते. यानंतर ध्रुव कार्तिकला कॉल करून विचारतो, तू ते लॉकेट कुठून घेतलंस? कार्तिक सांगतो, ते लॉकेट माझा एक मित्र US मधून घेऊन आला होता. ते मी त्याच्याकडूनच घेतलं. तेव्हा ध्रुव पुन्हा विचारतो, तू कधी त्या लॉकेटचा पॅटर्न कुठल्या कारवर ड्रॉ केला होतास का? कार्तिक हे ऐकून सरळ नकार देतो. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट येतो आणि त्या कारवरून कलेक्ट केलेले फिंगरप्रिंट्स तपासले जातात. त्यामधला एक फिंगरप्रिंट आरिव्यू नावाच्या मुलाशी जुळतो. काही दिवसापूर्वीच त्याच्यावर एक ड्रग केस फाईल झाली होती. हे कळाल्यावर ध्रुवचा संशय अरिव्यूवर आणखीनच वाढतो, कारण त्याला कळतं की अरिव्यू आणि रम्या एकाच मोहल्ल्यात राहतात. यानंतर आपण अरिव्यूला पाहतो, जो स्विमिंगची प्रॅक्टिस करत असतो, कारण काही दिवसातच त्याची एक स्पर्धा होणार असते. तेवढ्यात पोलीस तिथे पोहोचतात आणि त्याला अटक करून आपल्यासोबत घेऊन जातात. मग अरिव्यूला चौकशी खोलीत टाकलं जातं आणि त्याचं सगळं सामान जप्त केलं जातं. त्याचवेळी ध्रुव श्रुतीला सांगतो, आपण याला फक्त 6 तास ऑब्झर्व्ह करूया. या 6 तासात कुणीही त्याच्याशी काही बोलणार नाही. तो वैतागेल आणि आपोआपच सत्य सांगून टाकेल. दरम्यान आत अरिव्यू जोरात ओरडत असतो, सर तुम्हाला नक्की गैरसमज झालाय. मला इकडून जाऊ द्या. माझी बहीण घरी एकटीच आहे. पण कोणीच काही त्याचं ऐकत नाही. काही वेळाने तो शांतपणे बसतो आणि मग आपल्या खिशातून च्युइंग गम काढून चघळायला लागतो. हे पाहून ध्रुव रागाने कॉन्स्टेबलला म्हणतो, तू त्याचे खिसे नीट का तपासले नाहीस? आता तो चिंगम चघळून आपला वेळ घालवेल. तेवढ्यात श्रुती ध्रुवकडे येते आणि आरिवच्या बहिणीबद्दल सांगते. हे दोघं बहीण भाऊ एकटेच राहतात. त्यांचं एकमेकांशिवाय दुसरं कोणीच या जगात नाही. दरम्यान आरिव चौकशी खोलीत बसून जुन्या कविता गुणगुणायला लागतो. नंतर पोलीस त्याला जेवण देतात. पण आरिव म्हणतो, मला जेवण नको आहे. माझ्या बागेत एक औषध आहे, ते मला आणून द्या.
हे ऐकून ध्रुव त्याची बॅग तपासतो. त्यात खरंच औषध असतं. मग ध्रुव त्या औषधाचं नाव Googleवर सर्च करतो आणि त्याला समजतं की ते माइंड मेमरी संबंधित औषध आहे. औषध न मिळाल्यामुळे आरयू ओरडू लागतो. "सर, माझं डोकं दुखतंय. प्लीज मला ते औषध द्या." पण कोणीही त्याला औषध देत नाही. तेव्हा आरयूच्या डोळ्यासमोर एका मुलीचा चेहरा दिसायला लागतो. तो चेहरा पाहून तो खूपच डिस्टर्ब होतो. मग तो उठून पाणी पितो आणि पुन्हा ओरडतो, "माझं औषध मला द्या." यानंतर तो त्या मुलीचा चेहरा भिंतीवर काढतो. पण काही वेळाने तो स्वतःच तो चेहरा पुसून टाकतो. थोड्याच वेळात अरुवीची तब्येत आणखी बिघडू लागते. डोक्याचा त्रास कमी करण्यासाठी तो बाथरूममधल्या बादलीत पाणी भरून त्यात आपलं डोकं बुडवतो. नंतर बाहेर येऊन टेबलावर डोकं ठेवून बसतो. यावेळी कॉन्स्टेबल त्याला औषध देतो आणि निघून जातो. 6 तासानंतर ध्रुव आरयूच्या समोर येतो आणि त्याची चौकशी सुरू करतो. "तू रम्याला का मारलं?" आरयू उत्तर देतो, "सर, तुम्हाला गैरसमज झालाय. तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलं आहे." तेव्हा श्रुती त्याला कॅमेरा फुटेज दाखवते, ज्यात एक मुलगा त्या रस्त्याने जाताना दिसतो आणि तो दुसरा कोणी नसून आरयूच असतो. यावर आरयू सांगतो, "मी तर रोज या रस्त्याने जॉगिंग करतो. त्या दिवशी सुद्धा मी इथे जॉगिंग करत होतो." तेव्हा श्रुती म्हणते, "तू रम्याशिवाय अजून किती लोकांना मारलं आहे?" हे ऐकून आरयू म्हणतो, "माझ्यासमोर त्या मुलीचं नाव पुन्हा पुन्हा घेऊ नका. तिचं नाव ऐकलं की माझं डोकं दुखून फुटतं आणि जिच्याबद्दल तुम्ही बोलत आहात आणि मी तर तिला ओळखतही नाही." मग ध्रुव आरयूला ते लॉकेटचं पॅटर्न दाखवतो आणि म्हणतो, "हे तू कारवर काढलं होतंस ना?" आरयू उत्तर देतो, "मी असं काहीही केलं नाही. मला घरी जाऊ द्या. माझी बहीण एकटीच आहे." तेव्हा श्रुती म्हणते, "तुझे फिंगरप्रिंट्स त्या कारवर सापडलेत. ते तिथे कसे आले? आणि तू ड्रग घेतोस. तुझ्यावर ड्रग केसही फाईल आहे. शिवाय जी औषधं तू खातोस, ती कोणत्या डॉक्टरांनी तुला प्रिस्क्राईब केली? सांग आम्हाला." या प्रश्नांना आरयूकडे उत्तर नसतं. मग तो सत्य सांगायला लागतो. तो म्हणतो, "मला काही जुन्या आठवणी सतावतात. म्हणून मी Googleवर सर्च करून स्वतःच ही औषधं घेणं सुरू केली, ज्यामुळे मला थोडा आराम मिळत होता. तुझ्या भूतकाळात असं काय झालं, की ते विसरण्यासाठी तुला औषधं घ्यावी लागतायत?" रेऊ सांगतो, "सर, माझी मेमरी खूप जास्त तीव्र आहे. मी अलीकडे पाहिलेल्या प्रत्येक गोष्टी मला अक्षरशः आठवतात." हे ऐकून ध्रुव थक्क होतो. मग ध्रुव आरयूकडे रम्याबद्दल विचारतो. आरयू उत्तर देतो, "सर, ज्या रम्याबद्दल तुम्ही बोललात, मला ती माहिती नाही. पण माझ्या आयुष्यात एक रम्या नावाची मुलगी होती, जिच्यामुळे माझी आज ही अवस्था झाली आहे." यानंतर स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते. आपण पाहतो की अरयू आपल्या वर्गात मित्रांसोबत बसलेला असतो. तेव्हाच रम्या नावाची मुलगी येते आणि अरयूला म्हणते, "मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते." अरयू म्हणतो, "माझ्याशी मस्करी करू नका. माझ्यात असं काय आहे की कुणी माझ्यावर प्रेम करेल?" तेव्हा रम्या त्याचं खूप कौतुक करते. "तू स्विमिंग खूप छान करतोस, तू अभ्यासातही चांगला आहेस आणि तू बहिणीचीही छान काळजी घेतोयस." या गोष्टी अरयूला खूप आवडतात आणि इथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते. नंतर जेव्हा कॉलेजचा रिझल्ट लागतो, त्यानंतर रम्या प्रायव्हेट जॉब करू लागते. तर अरयू सरकारी नोकरीची तयारी करतो. कारण त्याच्या आईचं स्वप्न होतं की अरयूने सरकारी नोकरी करावी. दोघांचं आयुष्य खूप छान सुरू होतं. एक दिवस रम्याच्या मॅनेजरने तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि प्रपोज केलं. तो म्हणाला, "जर तू होकार दिलास तर आपण दोघंही यूएसला जाऊन सेटल होऊ." पण रम्याचं तर अरयूवर प्रेम होतं, म्हणून तिने मॅनेजरला नकार दिला. नंतर रम्या अरयूकडे येऊन ही सगळी गोष्ट सांगते. अरयू म्हणतो, "तू लगेचच ही नोकरी सोड आणि दुसरीकडे जॉइन कर." रम्या म्हणते, "तू एवढा जास्त विचार करू नकोस. मी नोकरी सोडणार नाही. असं करूया, तू यूएसए व्हिसासाठी अप्लाय कर. आपण दोघं यूएसएला जाऊ आणि तिकडे सेटल होऊ. तू माझ्या कंपनीतच नोकरी कर." अरयू म्हणतो, "नाही, असं होणार नाही. मी माझ्या बहिणीला सोडून जाऊ शकत नाही आणि माझं स्वप्न आहे की मी सरकारी नोकरी करू." याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण होतं आणि रम्या अरयूच्या बहिणीबद्दल वाईट साईड बोलते. तेव्हा अरयू रागाने तिला थोबाडीत मारतो. मग रम्या रागाने तिकडून निघून जाते. काही दिवस अरयू रम्याशी बोलत नाही. नंतर तो जेव्हा रम्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तिचा फोन नंबर लागत नाही. ऑफिसमध्ये विचारल्यावर कळतं की रम्याने नोकरी सोडली आहे आणि फ्लॅटही रिकामा केला आहे. अरयू उदास होऊन घरी बसलेला असतो. तेव्हाच त्याला Facebookवर एक स्टोरी दिसते, ज्यात रम्या क्लबमध्ये एन्जॉय करत असते. मग तो लगेचच त्या क्लबमध्ये पोहोचतो. तिथे रम्या तिच्या मॅनेजरसोबत असते. अरयू रम्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण रम्या म्हणते, "तू कोण आहेस? इकडून निघून जा." मग जेव्हा अरयू तिचं काहीच ऐकत नाही, तेव्हा रम्या त्याच्या डोक्यावर ग्लास फेकते. हे सगळं पाहिल्यावर अरयूचं हृदय तुटतं आणि हेच कारण होतं की रम्याचं नाव ऐकून तो इतका डिस्टर्ब व्हायचा. यानंतर तिथे पोलिसांची रेड पडते आणि सगळ्या ड्रग डीलर्सना पकडलं जातं. अरयू तिथे प्रेझेंट असल्यामुळे त्याचे फिंगरप्रिंट्स घेऊन जातात आणि त्याचं नावही या ड्रग डीलमध्ये टाकतात. तथापि अरयू विद्यार्थी असल्यामुळे नंतर त्याला सोडून दिलं जातं. मग कथा पुन्हा वर्तमान काळात येते. अरयू हे सगळं सांगत-सांगत एका कोपऱ्यात जाऊन बसतो. थोड्या वेळानंतर जेव्हा तो काही बोलत नाही, तेव्हा श्रुती त्याला जाऊन हलवते आणि कळतं की तो तर आधीपासूनच बेशुद्ध होऊन पडला आहे. मग ध्रुव त्याला लगेचच डॉक्टरकडे घेऊन जातो.
डॉक्टर ध्रुवला सांगतात की अरियूची बीपी जास्त असल्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे. इथे ध्रुव अरियूच्या औषधांविषयी आणि त्याच्या कंडिशनबद्दल डॉक्टरला सांगतो. डॉक्टर त्याचा उपचार सुरू करतात. यानंतर डॉक्टर त्याची मेमरी पॉवर तपासण्यासाठी त्याला MRI स्कॅनिंग मशीनमध्ये टाकतात आणि काही प्रश्न विचारतात. ते म्हणतात, "अरियू, जर तुला तुझ्या लहानपणीच्या काही आठवणी असतील तर आम्हाला सांग." तेव्हा अरियू सांगतो की जेव्हा तो 1 वर्षाचा होता, तेव्हा त्याचे आई-वडील त्याला मंदिरात घेऊन गेले होते. मंदिरात एक विहीर होती, जिच्या पाण्याने सगळे भक्त अंघोळ करत होते. असं मानलं जात होतं की त्या पाण्यात अनेक शक्ती आहेत. हे पाहून अरियू पहिल्यांदा स्वतः चालत त्या विहिरीकडे जायला लागतो आणि चालता-चालता तो त्या विहिरीत पडतो. त्याचे आई-वडील भजन कीर्तनात व्यस्त असल्यामुळे त्यांना काहीच कळत नाही. पाण्यात पडल्यावर श्वास न मिळाल्याने अरियू बेशुद्ध पडू लागतो. त्याचवेळी त्याला एक कासव आपल्याकडे येताना दिसतो, ज्याचं डोकं चमकत असतं. जसंच तो कासव आपलं डोकं अरियूच्या तोंडावर ठेवतं, तशीच त्याच्या शक्ती अरियूच्या आत जातात. त्यानंतर त्याला काहीच आठवत नाही की तो पाण्याबाहेर कसा आला. हे सगळं ऐकून आणि MRI रिपोर्ट पाहून डॉक्टर आश्चर्यचकित होतात. ते ध्रुवला सांगतात की असे केस अगदी क्वचितच घडतात. यानंतर ध्रुव अरियूकडे जातो आणि पाहतो की त्याने एका कागदावर ते लॉकेटचं पॅटर्न काढलं आहे. हे पाहून ध्रुव विचारतो, "हे पुन्हा तू कसं ड्रॉ केलं?" अरिऊ उत्तर देतो, "सकाळी तुम्ही जी इमेज दाखवली होती ना, ती माझ्या डोक्यात सतत येत होती. म्हणून टाईमपास म्हणून मी हे ड्रॉ केलं. बाकी मी कुठेही हे लॉकेटचं पॅटर्न काढलेलं नाही. मला सोडून द्या." हे ऐकून ध्रुवचा अरियूवर आणखीनच संशय वाढू लागतो. तो त्याला धमकावत म्हणतो, "सगळं खरं सांग, नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन." असं म्हणून तो त्याला जेलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अरिऊ म्हणतो, "सर, मी सांगतो, मला जेलमध्ये टाकू नका. खरं तर त्या गाडीवर मीच ते पॅटर्न ड्रॉ केलं होतं. कारण अनेक दिवसापासून माझ्या डोळ्यांसमोर त्या लॉकेटचं चित्र दिसत होतं. मी कुठेही बसलो किंवा उभा राहिलो तरी आपोआप तेच ड्रॉ करायला लागायचो. माझ्यासोबत असं का होतंय हे मला माहिती नाही." दरम्यान आरुईची बहीण आरुला वारंवार कॉल करत असते. तेव्हा श्रुती तो कॉल उचलते आणि स्पीकरवर लावते. आरिऊ त्याच्या बहिणीला सांगतो, "तू काळजी करू नकोस. मला आज थोडा उशीर होईल." आपल्या बहिणीशी बोलल्यानंतर अरियूला समजतं की त्याला पोलिसांना मदत करावीच लागेल. नाहीतर ते त्याला सोडणार नाहीत. मग तो ध्रुवला सांगतो, "मला माझ्या स्विमिंग अकॅडमीला घेऊन चला. मी पाण्याखाली जाऊन लक्ष केंद्रित करतो. तेव्हा आठवणी जाग्या होतात. मी तुम्हाला माहिती देऊ शकेन." ध्रुव त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला अकॅडमीमध्ये घेऊन जातो. तिथे अरिऊ स्विमिंग पूलमध्ये जाऊन ध्यान करायला लागतो. त्याचवेळी एक माणूस आपल्या एरियाची CCTV फुटेज देण्यासाठी येतो. मग सगळे त्या फुटेजकडे पाहतात. त्या फुटेजमध्ये अगदी तसंच दिसतं. आधी ब्लॅक कार तिकडून जाते. मग रम्या त्या रस्त्याने जाते. नंतर आरयू जॉगिंग करताना दिसतो. यानंतर आरयू स्विमिंग पूलमधून बाहेर येतो आणि ध्रुवजवळ येऊन लॉकेटबद्दल सांगायला लागतो. इथे आपल्याला आरयूची एक अद्भुत गोष्ट समजते. खरं तर जेव्हा तो पाण्यात जाऊन ध्यान करतो, तेव्हा तो आपल्या अवचेतन मनाच्या माध्यमातून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचं शरीर तिथेच राहतं, पण त्याची आत्मा ज्या ठिकाणाबद्दल तो विचार करतो तिथे पोहोचते. अशा प्रकारे तो प्रवास करून पुन्हा त्या ठिकाणी पोहोचतो, जिथे तो जॉगिंग करत होता. मग तो ध्रुवला सांगतो, "मी तिथल्या झुडपांमध्ये ते लॉकेट पाहिलं होतं आणि पाण्याच्या रिफ्लेक्शनमुळे मला ते दिसलं." ही खरी गोष्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी ध्रुव पुन्हा एकदा फुटेज पाहतो आणि खरंच त्या फुटेजमध्ये ते लॉकेट झुडपांमध्ये पडलेलं दिसतं. नंतर एक दुसरा माणूस येऊन ते लॉकेट उचलून घेऊन जातो. यानंतर ध्रुव अरियूला घरी पाठवतो आणि श्रुती व एका कॉन्स्टेबलसोबत त्या झुडपांच्या ठिकाणी तपास करायला जातो. तिथे पाणी पाहून ध्रुव म्हणतो, "अरिऊ आपल्याशी खोटं बोलतोय. अशा पाण्याच्या रिफ्लेक्शनमुळे त्याला काहीही दिसू शकत नाही." नक्कीच हे सगळं त्याने इमॅजिनेशन करून सांगितलं आहे. मग दुसऱ्या दिवशी ध्रुव आणि एक कॉन्स्टेबल अरियूच्या घरी पोहोचतात. तिथे अरियूची बहीण सगळ्यांना चहा देते. तिथे त्यांना एक कासवही दिसतो, जे अरियूने त्या विहिरीतून बाहेर आणलं होतं. मग अरियूचे डोळे उघडतात आणि त्याला समोर ध्रुव व कॉन्स्टेबल उभे दिसतात. तेव्हा तो म्हणतो, "सर, मी तुम्हाला कालच सगळं सांगितलं होतं. मला बाकी काहीही माहिती नाही." ध्रुव म्हणतो, "काळजी करू नकोस. मी फक्त फॉर्मॅलिटीसाठी आलोय. खरं म्हणजे मला तुझी मदत हवी आहे." तेव्हा अरिऊ थोड्या जोरात बोलतो, "तुम्ही माझ्या मदतीने किलरला पकडाल, पण त्यानंतर जर माझ्यावर किंवा माझ्या बहिणीवर हल्ला झाला, तर आमचं काय होईल? या जगात आम्हाला एकमेकांशिवाय दुसरं कोणीच नाही." ध्रुव रागाने उत्तर देतो, "फक्त तुलाच आत्ता गमावल्याचं दुःख नाही. मी माझी स्वतःची मुलगी गमावली आहे." आणि तो त्याला एक व्हिडिओ दाखवतो व म्हणतो, "शेवटच्या वेळेस मी माझ्या मुलीला प्रियाला याच व्हिडिओत पाहिलं होतं." यानंतर सीन भूतकाळात जातो. त्या व्हिडिओमध्ये प्रियाचे सीनियर्स तिची रॅगिंग करत असतात. प्रियाचे मित्र ध्रुवला व्हिडिओ कॉल करून ते सर्व दाखवत असतात. या व्हिडिओ कॉलवर ध्रुव पाहतो की जो मुलगा रॅगिंग करत आहे त्याच्या खांद्यावर एक घुबड बसलेला आहे आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून ड्रग डीलर शादिक असतो. पुढच्या दिवशी ध्रुवला त्याच्या मुलीच्या प्रियाच्या मृत्यूची बातमी मिळते. तो तिचं शव पाहायला जातो, तर त्याची मुलगी पूर्ण काळवंडलेली असते. हे पाहून ध्रुव खूपच रडतो.
नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळतं की प्रियाला इंजेक्शन देऊन मारलं गेलं आहे. त्यानंतर ध्रुव एक एक करून सगळ्या ड्रग डीलर्सना मारायला सुरुवात करतो आणि प्रत्येक ठिकाणी शादिकचा शोध घेत राहतो. मग एके दिवशी त्याला शादिकबद्दल माहिती मिळते आणि तो तिथे पोहोचतो. पण तपासल्यावर त्याला शादिकचं प्रेत बेडच्या खाली सापडतं आणि ते प्रेतही पूर्णपणे काळं पडलेलं असतं. याच दरम्यान कुणीतरी ध्रुववर हल्ला करून त्याला इंजेक्शन लावतो. पण ध्रुवचं फक्त अर्धच शरीर काळं होतं आणि त्याचा जीव वाचतो. हे कसं झालं ते पुढे कळणारच आहे. यानंतर कथा परत वर्तमान काळात येते. ध्रुव म्हणतो, कित्येक वर्षानंतर हा किल्लर पुन्हा समोर आला आहे आणि यावेळी मी त्याला सोडणार नाही. तेव्हा आरिऊ ध्रुवची भावना समजू लागतो आणि विचारतो, मी तुमची काय मदत करू शकतो? ध्रुव म्हणतो, जसं तू मला लॉकेटबद्दल सांगितलं होतंस, तसंच आणखी काही तुला आठवतं का ते मला सांग. त्यामुळे मला खूप मदत होईल आणि यासाठी मी तुला उद्या एका ठिकाणी बोलवणार आहे. पुढच्या दिवशी ध्रुव अरिवूला घेऊन मरीन लोकांकडे जातो. तिथे सगळं तयार झाल्यावर अरिवू पाण्यात जातो आणि ध्यान लावतो. मग तो त्या ठिकाणी पोहोचतो, जिथे किलर रम्याला मारून तिचं प्रेत कारमध्ये ठेवत होता. इंजेक्शन देताना रम्याचं लॉकेट झुडपात पडतं. थोड्या वेळाने किलरला ही गोष्ट आठवते. तो परत जाऊन ते लॉकेट उचलतो आणि निघून जातो. त्यानंतर तो एका डस्टबिनमध्ये रम्याचं प्रेत टाकतो आणि तिचा फोटो काढून Facebookवर अपलोड करतो. यानंतर किलर आपल्या घराकडे जाऊ लागतो आणि आरिवही आपल्या शक्तीच्या मदतीने त्याचा पाठलाग करतो. तो त्या सगळ्या ठिकाणांना पाहतो जिथून किलर जात होता. पण तेव्हा किलर आपल्या घराच्या दिशेने निघतो, तेव्हा आरिवही त्याच्या मागे जातो. मात्र तिथे एक घुबड बसलेलं असतं. बहुधा हे घुबड किलरचंच असावं. हे पाहून आरिवू खूप घाबरतो, कारण त्याला घुबडांची खूप भीती वाटत असते आणि त्याचं ध्यान तिथेच तुटतं. मग मरीनमधला एक माणूस अरिवूला पाण्याबाहेर काढतो. बाहेर आल्यानंतर अरिवू ध्रुवला सगळं तपशीलवार सांगतो. ध्रुव त्या जागांची सीसीटीव्ही फुटेज तपासतो आणि खरंच एक ब्लॅक कार त्याच मार्गावरून गेलेली असते. म्हणजेच अरिव्यूकडे खरोखरच स्पेशल पॉवर आहेत. यानंतर ध्रुव कॉन्स्टेबलसह अरिव्यूने सांगितलेल्या ठिकाणी जातो आणि किलरचं घर शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. ध्रुव काही लोकांना विचारत चालत असतो, इथे कोणाच्या घरात घुबड पाहिला आहे का? बहुतेक लोक नाही म्हणतात. पण एक छोटी मुलगी येते आणि सांगते, मी एका घरावर घुबड पाहिला आहे. चला मी तुम्हाला ते घर दाखवते. मग ती मुलगी ध्रुवला ते घर दाखवते आणि निघून जाते. ध्रुव ओळखतो की हे तेच घर आहे. ज्या घराच्या दाराच्या बाजूला क्रॉसचं चिन्ह आहे. अगदी अरिव्यूने सांगितल्याप्रमाणे. घरात गेल्यावर लक्षात येतं की घरात कुणीच नाही. मग ध्रुव त्या घराच्या मालकाला बोलावतो. घरमालक ध्रुवला सांगतो, या घरात 3 लोक भाड्याने राहत होते. ते मला दर महिन्याला वेळेवर भाडं देत. म्हणून मी त्यांना काहीच विचारलं नाही. ते नेहमी मास्क घालून नसायचे. त्यामुळे मी त्यांचा चेहराही नीट पाहिला नाही. यानंतर ध्रुव आणि कॉन्स्टेबल घराची तपासणी करतात आणि त्यांना एक तिथे औषधाची बाटली सापडते. दुसऱ्या बाजूला आपण अरिवूला पाहतो, जो स्विमिंग प्रॅक्टिस करून कपडे घालत असतो. पण बॅग तपासताना त्याला कळतं की त्याचा फोन गायब आहे. म्हणजे तो चोरीला गेला आहे. मग तो लँडलाईनवरून आपल्या बहिणीला कॉल करतो, पण ती फोन उचलत नाही. घरी पोहोचल्यावर त्याला कळतं की त्याची बहीण अजून घरी परतलेली नाही. तो शेजाऱ्याच्या मुलाला विचारतो, तर तो मुलगा सांगतो की दीदी एका ब्लॅक कारमध्ये बसून कुठेतरी गेली आहे. हे ऐकून अरिवू खूपच हादरतो. तो शेजाऱ्याचा फोन घेऊन श्रुतीला कॉल करतो आणि सांगतो की त्याची बहीण गायब झाली आहे. श्रुती म्हणते, तू काळजी करू नकोस. ती कदाचित आपल्या मैत्रिणींबरोबर गेली असेल. इकडे आपण अरिवूच्या बहिणीला पाहतो, जी आपल्या भावाला कॉल करत असते, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. प्रत्यक्षात अरिवूची बहीण आपल्या मैत्रिणींसोबत डान्स प्रॅक्टिससाठी त्यांच्या हॉस्टेलमध्ये आलेली असते. इकडे अरिवू वारंवार आपल्या बहिणीला कॉल करत असतो, पण कदाचित नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागत नाही. तिकडे अखिला म्हणजे अरिवूची बहीण नेटवर्क शोधत शोधत हॉस्टेलच्या बाहेर येते. तेव्हाच किलर तिच्यावर हल्ला करून इंजेक्शन लावतो आणि तिचं सगळं शरीर काळं पडतं. पुढच्या दिवशी एका मृतदेहाची बातमी मिळाल्यावर ध्रुव तिथे पोहोचतो. श्रुती अरिवूला घेऊन येते, कारण त्याची बहीण रात्रीपासून गायब असते. मृतदेह पाहून अरिवू खूप रडू लागतो. यांनी माझ्या बहिणीचा काय हाल केला आहे. पण थोडा वेळ नीट पाहिल्यानंतर तो म्हणतो, ही माझी बहीण नाही. त्यानंतर Facebookवर एक पोस्ट येते, ज्यावरून कळतं की तो मृतदेह एका डॉक्टरचा आहे. त्याचवेळी अरिवूला अखिलचा कॉल येतो. तो घाईने घरी जाऊन आपल्या बहिणीला मिठी मारून रडू लागतो. अखिला सांगते, की काल रात्री मी माझ्या मैत्रिणींसोबत डान्स प्रॅक्टिससाठी गेले होते. म्हणजेच काल रात्री आपण जे काही पाहिलं होतं, किलरने अखिलावर अटॅक केला आहे, तसं काही झालं नव्हतं. ते सगळं अरिवूची इमॅजिनेशन होती. प्रत्यक्षात किलरने डॉक्टर शालिनीचा खून केला होता. इकडे ध्रुव शालिनीच्या क्लिनिकमध्ये जाऊन लोकांची चौकशी करू लागतो आणि इथे अरिवू स्विमिंग पूलमध्ये ध्यान लावून बसतो आणि पुन्हा एकदा ट्रॅव्हल करून त्याच ठिकाणी पोहोचतो. यावेळी तो घुबडाला घाबरत नाही आणि थेट घरात शिरतो. तिथे 3 लोक असतात. तिघांनीही तोंडावर मास्क लावलेले असतात. त्यातील एका व्यक्तीच्या हातात एक पुस्तक असतं, ज्यात त्यांनी ज्या ज्या लोकांचा खून केला आहे त्यांची नावं आणि फोटो असतात. प्रिया, रम्या आणि डॉक्टर शालिनी.
यानंतर तो किलर वेलिना नावाच्या मुलीचं चित्र जवळ पडलेल्या मॅगझिनमध्ये पाहतो आणि खूप रागावतो. तेव्हाच त्यातील एक किलर मास्क काढणार असतो, पण त्याआधीच अरिऊ बेशुद्ध होतो. हे पाहून जवळ उभे असलेले लोक त्याला लगेचच पाण्यातून बाहेर काढतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात. तिथे अखिला, ध्रुव आणि श्रुती येतात. डॉक्टर ध्रुवला सांगतो, पेशंट बेशुद्ध झाला आहे. जर त्याला 48 तासात शुद्ध आली नाही तर तो कोमात जाईल. पण दुसऱ्या दिवशी अरियूचं स्विमिंग कॉम्पिटिशन असतं. सकाळी त्याला शुद्ध येते आणि तो ताबडतोब स्पर्धेत भाग घेतो. तो जिंकतो सुद्धा. त्यानंतर तो ध्रुवला वेलिनाचं चित्र काढून दाखवतो आणि सांगतो की तिच्या जीवाला धोका आहे. ध्रुवला लगेचच आठवतं की जेव्हा तो कार्तिकची चौकशी करत होता, तेव्हा त्याच्या ऑफिसमधल्या मॅगझिनवर त्याने हाच फोटो पाहिला होता. त्यानंतर आपण वेलिनाला पाहतो, जिचा माग काढण्यात पोलीस यशस्वी झाले होते आणि आता ते तिच्या माध्यमातून किलरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी श्रुती वेलिनाचा पाठलाग करून तिच्या कपड्यांवर एक छोटासा ट्रॅकर लावते, ज्यामुळे ती तिचा ऑडिओही ऐकू शकत होते. यानंतर वेलिना एका प्रोडक्शन हाऊसला पोहोचते. प्रत्यक्षात एका डायरेक्टरने तिला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचं ठरवलं होतं. पण आता तो डायरेक्टर प्रोड्युसरच्या मुलीला या चित्रपटात घेणार होता आणि वेलिनाला त्याने काढून टाकलं होतं. हे ऐकून वेलिनाला प्रचंड राग येतो, कारण या चित्रपटासाठी तिला डार्क लुकमध्ये दाखवायचं होतं. म्हणून तिने आपल्या शरीरामध्ये खूप बदल केले होते. तेवढ्यात तिथे डायरेक्टर येतो आणि म्हणतो, तुझा जो काही खर्च झाला असेल त्याचा भरपाई मी करेन. पण वेलिनाचा राग शांत होत नाही. हे सगळं ध्रुव आणि श्रुती ऐकत असतात. यानंतर वेलिना तिकडून निघून जाते आणि श्रुती तिच्या मागे लागते. पण अचानक वेलिना कुठेतरी गायब होते. मग ध्रुव अरिऊला कॉल करून सांगतो, तू वेलिनाच्या घरी जा आणि ती येईपर्यंत तिथेच लक्ष ठेव. सायंकाळी ध्रुव, श्रुती आणि एक कॉन्स्टेबल एका पार्टीत जातात, कारण तिथे वेलिना आली होती. प्रत्यक्षात ही पार्टी त्या प्रोड्युसरच्या मुलीने ठेवली होती, ज्यात तिने वेलिनालाही बोलावलं होतं. त्या पार्टीत कार्तिकसुद्धा आलेला असतो आणि तो त्या हिरोईनचे फोटो काढण्यात व्यस्त असतो. तेव्हा ध्रुव कार्तिककडे जाऊन त्याच्या त्या मॅगझिनबद्दल विचारतो. कार्तिक सांगतो की त्याने पहिल्यांदा वेलिनाला एका मेडिकलमध्ये काम करताना पाहिलं होतं आणि तिचे डोळे त्याला खूपच सुंदर वाटले होते. म्हणून त्याने फक्त तिच्या डोळ्यांचा फोटो काढला. मग एकदा तो फोटो त्याने त्या एका डायरेक्टरला दाखवला आणि त्या डायरेक्टरने वेलिनाला एका चित्रपटात संधी दिली. या सगळ्या काळात एके दिवशी वेलिना स्वतः कार्तिककडे आली आणि त्याला प्रपोज केलं. पण कार्तिकने नकार दिला आणि म्हणाला की हे सगळं मी फक्त माझ्या कामासाठी केलं. मला तुझ्याबद्दल असं काहीही वाटत नाही आणि तसंच मी रम्यावर प्रेम करतो. तेव्हा वेलिना कार्तिकला एक लॉकेट देऊन तिकडून निघून जाते. इथे आपल्याला कळतं की कार्तिकने ते लॉकेट आपल्या मित्राकडून घेतलं नव्हतं, तर वेलिनानेच त्याला दिलं होतं. दरम्यान एक डिलिव्हरी बॉय वेलिनाच्या खोलीत काही सामान पोहोचवतो. हे आरवी पाहतो आणि त्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे वेलिनाच्या रूममध्ये अजून कोणीतरी राहतं का? तो वेलिनाबद्दल विचारण्यासाठी दरवाजावर नॉक करतो. तेव्हा दरवाजा उघडतो आणि तो आत जातो. पण त्याच्या मागून 2 माणसं येतात आणि त्याच्यावर हल्ला करतात. इंजेक्शन देतात आणि त्याला बेशुद्ध करतात. मग ते त्याला एका पाण्याच्या ड्रममध्ये टाकून वरून झाकण बंद करतात. इकडे कार्तिक सांगतो की डायरेक्टरने वेलिनाचा स्किन टोन बदलण्यासाठी अनेक ट्रीटमेंट्स केले होते, कारण तिचा रंग आधी खूपच डार्क होता. हे सगळे ट्रीटमेंट्स डॉक्टर शालिनी करत होती. एकदा शालिनीच्या क्लिनिकमध्ये काम करणारे, म्हणजे ज्यांच्याकडे जाहिरातीचं काम होतं, त्यांनी वेलिनाचा फोटो तिची परवानगी न घेता कुठेतरी छापला. यामुळे वेलिना खूपच रागावली. इकडे ते दोघं माणसं ड्रमचं झाकण उघडतात. त्यांना असं वाटलं की अरिऊ आता मेलाच असेल. पण झाकण उघडताच अरिऊ बाहेर येतो आणि त्या दोघांवर हल्ला करून तिकडून पळून जातो. मग आपण ध्रुवला पाहतो. तो वेलिनाचे जुने फोटो बघत असतो. त्याच वेळी त्याला एक गोष्ट आठवते. प्रत्यक्षात प्रिया हिची रॅगिंग करणाऱ्या सिनियर्समध्ये वेलिनाही होती, जिचं खरं नाव मेघा होतं. आणि इथे पुन्हा तो सीन दाखवला जातो, जेव्हा ध्रुवला शादिकचा मृतदेह सापडतो आणि अचानक कुणीतरी त्याच्यावर हल्ला करून त्याला इंजेक्शन लावतो. तेव्हा ध्रुव बेशुद्ध होऊ लागतो. पण त्याची नजर वेलिनावर पडते. ती त्याला अँटिडोट देऊन तिकडून निघून जाते. त्यामुळे त्या इंजेक्शनचा परिणाम त्याच्या अर्ध्या शरीरावर झाला आणि त्याचा जीव वाचला. आता ध्रुवला समजतं की खरी खुनी दुसरी कोणी नसून वेलिनाच आहे. आणि आता वेलिना प्रोड्युसरच्या मुलीला इंजेक्शन लावणार असते. त्याचवेळी ध्रुव तिला गोळी मारतो. यानंतर उलगडा होतो की वेलिना लोकांना का मारत होती. प्रत्यक्षात जेव्हा प्रियाची रॅगिंग होत होती, तेव्हा शादिक, जो वेलिनाचा बॉयफ्रेंड होता, तोच प्रियासमोर वेलिनाच्या रंगावरून तिची चेष्टा करू लागला. त्यामुळे वेलिना संतापली. मग तिने एक असा फॉर्म्युला तयार केला की ज्यामुळे लोकांचा रंग काळा पडून ते तडफडत मरतील. त्यानंतर तिने सर्वप्रथम प्रियाला संपवलं, कारण शादिकने तिची प्रियाच्या रंगाशी तुलना करून खिल्ली उडवली होती. मग तिने शादिकलाही ठार मारलं. याचप्रमाणे जेव्हा कार्तिकने तिचं प्रपोजल नाकारलं, तेव्हा तिने कार्तिकच्या प्रेमिकेला म्हणजे रम्यालाच संपवलं. आणि जेव्हा डॉक्टर शालिनीने तिची परवानगी न घेता तिचा फोटो मॅगझिनमध्ये छापला, तेव्हा तिने तिला देखील ठार केलं. अशा प्रकारे ती प्रोड्युसरच्या मुलीलाही मारण्याच्या तयारीत होती.
पण ध्रुवने तिला वाचवलं आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो. म्हणजे इथे आपल्याला कळतं की वेलिनाने आपल्या रंगाच्या न्यूनगंडामुळे इतक्या लोकांना ठार मारलं होतं. तर मंडळी, ही होती मार्गन या चित्रपटाची संपूर्ण कथा. हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.